श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. मोठी माणसे आलेल्या संधीचा कधीच दुरुपयोग करत नाही. समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. आता मोठी माणसं आपण बोलत असताना प्रत्यक्षपणे बोलून जातो, आम्ही लहान आहोत, तुम्ही मोठी माणसं. म्हणजे याचा अर्थ काय? जर आपण अर्थ समजून घेतला तर प्रत्यक्षपणे संधीचा योग्य वापर आपल्याला करता यायला हवा. कारण मोठी माणसं आलेल्या संधीचा कधीच दुरुपयोग करत नाही. माणूस कुठलाही लहान नसतो किंवा मोठा नसतो. प्रत्येक जण प्रत्येकाच्या कर्मावर आधारित असतो. आता संधी आलेली आहे. जीवनात संधी सारखी येत नाही. आलेली संधी आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. आता मोठे लोक संधीची किंमत ओळखून त्याचा पुरेपूर आणि सकारात्मक वापर करतात. आता आपल्याला जर संधी प्राप्त झाली तर आपण संधीचं सोनं करत नाही आणि आलेली संधी बघा हुसकवून लावतो. आपण पुन्हा वाट पाहत बसतो की मला पुन्हा संधी मिळेल, पण आलेली संधीचं सोनं नाही केलं ना. आयुष्य पुन्हा नाहीये. आयुष्य एकदाच आहे. आता त्या आयुष्यामध्ये आलेली संधी ही आपल्यासाठी टर्निंग पॉईंट असते. पण त्या संधीचं जर आपण सोनं केलं नाही तर शेवटी ती संधीची किंमत आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि त्याचा पुरेपूर आणि सकारात्मक वापर करता आला पाहिजे. संधी जरी आपल्याला साधता आली बघा, तर त्या संधीचा पुरेपूर वापर करता आला पाहिजे. नुसते पैसे हातात आलेले आहेत, परंतु पैशाचा वापर आपल्याला जर करता येत नसेल त्या पैशाला व्हॅल्यू आहे का? नाही आहे. मग तसंच आहे, जीवनामध्ये संधी प्राप्त झालेली आहे. मग संधीचं जर सोनं करता आलं नाही किंवा संधीचा पुरेपूर वापर करता आला नाही, मग ती संधी येऊन सुद्धा उपयोगाची नसते. त्यासाठी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. कारण आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये सारखे निगेटिव्ह विचार येत असतात. मग जर निगेटिव्ह विचार येत असतील, वाईट विचार येत असतील, नकारात्मक विचार डोक्यामध्ये येत असतील तर ती संधी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे त्या संधीचं सोनं करता येत नाही. आता भाग कसा दिलेला आहे, कधीच दुरुपयोग करता येत नाही. मग आता गैरवापर आपण टाळला पाहिजे. संधीचा गैरवापर करून स्वतःला किंवा इतरांना नुकसान करत नाही. आता एखादं काम करायचं आहे, त्या कामामध्ये आपल्याला सुद्धा नुकसान व्हायला नाही पाहिजे आणि दुसऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आत्मनियंत्रण असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, संधीचा जर योग्य वापर करण्यासाठी आत्मनियंत्रण आणि विचारपूर्वक निर्णय जर घेतले तर जीवन सफल आहे. तर संधीचा योग्य वापर कसा करता येईल? मिळालेली जीवनात एखादी संधी असेल, त्यासाठी आपलं नियंत्रण असलं पाहिजे, कंट्रोल असलं पाहिजे. आपण हवेत उडून जातो, जमिनीवर आपले पाय असले पाहिजे. संधी आलेली आहे ना, त्या संधीचं सोनं कर. संधी आलेली आहे, व्यर्थ घालू नकोस. विचारपूर्वक निर्णय घे आणि त्या विचारपूर्वक निर्णयानुसार उत्तम प्रकारे पावलं बरोबर टाकत जा. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. कारण मोठे लोक संधीला एक आव्हान म्हणून पाहत असतात. आपण मजाक म्हणून पाहत असतो. कारण लोकांना ती संधी आलेली नसते आणि आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे. म्हणून आपण लोकांकडे टकामका पाहत असतो. परंतु मोठे लोक संधीला एक आव्हान म्हणून स्वीकारतात आणि त्याचा सकारात्मक वापर करून यश मिळवत असतात. आणि आपल्याला हाती आलेली संधी, ती संधी आपण घालवून बसतो आणि आपल्या पदरी यशच न मिळता अपयशच येत असतं.
म्हणून प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे, सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा असलं पाहिजे, आपल्यामध्ये नियंत्रण असलं पाहिजे, संधीचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि संधीची किंमत काय आहे ते आता आपण पाहू. आता संधीची किंमत ओळखून त्याचा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे वापर करणं सर्वात महत्त्वाचं आहे. किंमत ओळखता आली पाहिजे. जीवनामध्ये आपली किंमत काय आहे हे प्रथमतः आपण ओळखलं तरच आपल्याला प्रत्यक्षपणे बघा समोरचा कुठलाही प्रश्न असू दे तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल. म्हणजे काय, मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जात असतो. मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणं अधिक श्रेष्ठ. कारण मौन हा रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय आहे. हे आपण पाहिलं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला संधी येईल अशातला भाग नाहीये. आलेली संधी, तिचा योग्य वापर, योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन या दृष्टीने आपण उभं राहिलं पाहिजे. आपल्या हातून चूक होणार नाही, इतरांना नुकसान होणार नाही आणि आपल्यावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे, नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्यामध्ये प्रत्येक वेळेला संधी येत नसते, बरोबर की नाही? म्हणून भाग दिलेला आहे. मोठी माणसं आलेल्या संधीचा कधीच दुरुपयोग करत नाही. उपयोग आणि दुरुपयोग, आता लहान माणसं आणि मोठी माणसं याच्यात त्या समर्थांनी फरक दाखवला. आपण विचार करत असतो अरे ही मोठी माणसं आहेत. आता वयाने तर मोठीच आहेत पण मानाने सुद्धा मोठीच आहेत. आपल्यापेक्षा वयाने सुद्धा लहान असतात परंतु ती आपण मोठी मानत असतो का? कारण ते त्यांच्या कर्तव्यानुसार कर्मानुसार मोठी झालेली आहेत, बरोबर की नाही? आपण बघा लहान वयात असताना आपल्या समोरची व्यक्ती मोठी वाटायची परंतु आता आपल्यापेक्षा लहान जी मुलं आहेत ते IPS होतात. मग आपण विचार करतो अरे आता यांना साहेब म्हणायचं. हो, कारण त्यांनी त्यांच्या कर्तव्यानुसार जबाबदारी पार पाडलेली आहे आणि त्यांच्या संपूर्ण प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. मग ते आता मोठीच माणसं आहेत ना. प्रत्येक माणूस मोठा नसतो आणि छोटा नसतो, तो त्याच्या कर्मानुसार मोठा आणि छोटा होत राहतो. म्हणून भाग दिलेला आहे. जीवनामध्ये पुन्हा पुन्हा बघा समर्थ म्हणाले संधी प्राप्त होत नाही. आयुष्य आज आहे तर उद्या नाहीये. आयुष्याचा फेरा ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्ष सुखदुःखावर अवलंबून आहे तसंच आलेली संधी ही यश आणि अपयशाला धरून आहे. जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच यश, आणि जर त्या संधीकडे निगेटिव्ह नकारात्मक दृष्टीने जर पाहिलं तर नक्कीच अपयश पदरी आल्याशिवाय राहणार. म्हणून आपण भेदभाव न करता लहान माणसं मोठी माणसं असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आलेल्या संधीचा आपण उपयोगच केला पाहिजे, वापरच केला पाहिजे. दुरुपयोगी म्हणजे त्याचा दुरुपयोग जर आपण करत राहिलो तर संधीचं सोनं होणार नाही. म्हणून प्रत्यक्षपणे भाग आपण ऐकत असताना त्याचं मननाचं निषेधच आपल्याला करता यायला हवं. कारण आपल्या घरामध्ये कोणाला तरी संधी प्राप्त झालेली आहे, त्यासाठी आपण इतरांना मदत करणं गरजेचं आहे. कारण इतरांच्या भावनांशी खेळून त्याच्या हातातील संधीचं सोनं बघा आपण काय करत असतो, घालवत असतो. असं होता कामा नये. इतरांना सुद्धा मदत करता आली पाहिजे. जिथे कुठे कमी पडेल तिथे सुद्धा आपण जर त्यांना मदत केली तर आपल्याला सुद्धा शिकायला मिळतं आणि अनुभव सुद्धा पाहायला मिळतं. आणि बघा आपल्याला सुद्धा ती एक वेळ नक्कीच येईल की आपल्या वाटेला सुद्धा संधी आल्याशिवाय राहणार नाही.
परंतु संधी जेव्हा येईल तेव्हा संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. जय जय रघुवीर समर्थ.